आणि आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शेअर मार्केटमधला ब्लॅक मंडे। जागतिक बाजारातल्या पडझडीच्या रेट्यात आज भारतीय बाजारही जोरदार आपटलाय। निफ्टी दिवसभर 900 पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला होता, तर सेन्सेक्स जवळपास 3500 अंकांनी गडगडला होता। मोठ्या चढ उताराच्या सत्रात गुंतवणूकदारांचा तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा झालाय। बाजार बंद होताना सेन्सेक्सनं खालच्या पातळीवरून 1000 अंकांची रिकव्हरी दाखवली, तर निफ्टीमध्येही दमदार खरेदी झाली। पण शेअर बाजारात ही अनिश्चितता किती काळ चालणार आणि या संकटातून काही चांगलं घडणार का? काय आहे तज्ञांचा अंदाज? आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। असं म्हणतात की अमेरिका शिंकली तरी सगळ्या जगाला सर्दी होते। सध्या तसंच झालंय। ट्रम्प सरकारनं टॅरिफ कर लावला आणि जगभरातल्या शेअर मार्केट्सनी मान टाकली। भारतीय शेअर बाजार आज उघडला तोच मुळात ब्लॅक मंडेचा नारा देत। अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाचे ढग सध्या आकाशात जमा होऊ लागताच त्याचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर झालाय। भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 3000 अंकांनी तर निफ्टी 1000 अंशांनी कोसळलाय। ट्रेंट, टाटा मोटर्स, टाटा स्टील, ओएनजीसी, भारत फोर्ज, कोफोर्ज, लार्सन अँड ट्यूब्रो, डीएलएफ, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक तसंच कोल इंडिया असे सगळे बडे शेअर्स आज धडाधड कोसळले। शेअर बाजार कोसळण्याची प्रमुख कारणं काय आहेत ते जाणून घेऊया। 5 एप्रिल पासून अमेरिकेनं जगभरात रेसिप्रोकल टॅरिफ लागू केलाय। त्याला उत्तर म्हणून चीननं अमेरिकेच्या वस्तूंवर 34% टॅरिफ लावण्याची घोषणा केली। टॅरिफमुळे जगभरात व्यापार युद्धाचा धोका निर्माण झालाय। व्यापार युद्धामुळे महागाई वाढण्याची आणि आर्थिक मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इन्व्हेस्टमेंट फर्म जेपी मॉर्गननं 40 ते 60% मंदीची शक्यता वर्तवली आहे। आर्थिक मंदीच्या या शक्यतेमुळेच जगभरातील शेअर बाजारात पडझड झाली आहे। व्यापार युद्धाच्या या शक्यतेमुळे जगभरातले बाजार पडले, मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराला कमी फटका बसलाय। अमेरिकेला जवळपास 5.5% फटका बसलाय, तर जपानच्या शेअर बाजारात 6.5%, चीनमध्ये 6% आणि ऑस्ट्रेलियामधल्या बाजारांना 4% फटका बसलाय। भारताला मात्र इतर देशांच्या तुलनेत कमी म्हणजे 3.5% इतका फटका बसलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवर 27% कर लादल्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तसं असलं तरी भारतातल्या उद्योगांसाठी यामध्ये संकटात सुद्धा संधी दिसते आहे। भारतीय मालावर अमेरिका 26% कर लादणार असली तरीही निर्यातीमध्ये प्रमुख स्पर्धक असलेल्या चीनवर सर्वाधिक म्हणजे 54% कर अमेरिकेनं आकारलाय। व्हिएतनामवर 46%, बांगलादेशवर 37%, तर थायलंडवर 36% आयात शुल्क लादलं जाणार आहे। प्रतिस्पर्धी असलेल्या चीन, जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यावर जास्त कर लावल्यामुळे अमेरिकेतले आयातदार भारताकडे वळू शकतात। याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय निर्यातदारांना होऊ शकतो, त्यामुळे वाणिज्य मंत्रालय त्या दिशेनं हालचाली करतंय। तसंच अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात काही देश एकत्र आलेत, पण भारत मात्र या भांडणापासून लांब राहिलाय। अमेरिकेशी भांडणाऱ्या या देशांनी भविष्यात अमेरिकेतली निर्यात थांबवली तर भारताला मात्र चांगली संधी मिळेल। सुरुवातीला 27% टॅरिफ लावलं होतं, ते कमी करून 26 केलंय आणि निगोशिएशन्स चालूच आहेत, कंटिन्युअस चालू आहेत। ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरुद्ध काही देश एकत्र आलेले आहेत, त्याच्यात भारताचा सहभाग नाहीये हे तुमच्या लक्षात आलं असेल। याचा अर्थ स्पष्ट आहे की भारत हा स्वतःला इन्शुलेट करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे आपल्याला काही इतर देशांशी आम्हाला काही तेवढं घेणं देणं नाहीये, तुम्ही बाकी देशांना एकत्र येऊन तुम्हाला ट्रम्प बरोबर भांडायचं असेल तुम्ही भांडा, पण आम्ही मात्र त्या भांडणामध्ये सहभाग आमचा देत नाहीये। हे धोरण जे आहे ते निश्चितच परिणामकारक ठरेल पुढे, कारण शेवटी काय आहे की फार मोठ्या प्रमाणावर अमेरिका ही व्यापार करत असते सगळ्या जगातल्या देशाची, बहुतेक सगळ्या जगातल्या देशाची। त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर काही देश ट्रम्प सरकारच्या विरुद्ध गेले
आणि समजा त्यांनी ठरवलं ठीक आहे आम्ही निर्यातच नाही करत तुम्हाला, तर इथे जे कन्झ्युमर ड्युरेबल्स वगैरे जे आहेत ते त्यांना कुठून इम्पोर्ट करावे लागतील. कदाचित भारतासारखे मित्रदेश जे आहेत हे त्यावेळेला त्यांच्या मदतीला येऊ शकतील असा एक अंदाज आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेअर बाजारातली ही अस्वस्थता आणि अनिश्चितता आणखी किती काळ चालणार. त्यावर तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे, फार काळ हे अनिश्चिततेचे ढग राहणार नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे हे 2-3 दिवस अजून प्रकरण चालेल सगळं टॅरिफ वॉरचं. मूळ म्हणजे आपली आता 9 तारखेला आरबीआय पॉलिसी आहे. आज त्यांची इंटरनल मीटिंग पण सुरू होईल आणि यातनं ते काही मार्ग काढतील. मला रेपो रेट आणि सीआर रेपो याच्यात कट येईल असं थोडंसं वाटतंय. जसं गव्हर्नमेंट गेल्या वर्षी 12 लाखापर्यंत आपल्याला इन्कम फ्री केलेला आहे, तो पण आता लिक्विडिटी लोकांकडे बऱ्यापैकी हाताशी आली असेल आणि अशा वेळेला लोकांनी आपले वायफाय खर्च करण्यापेक्षा आवश्यक असेल ते खर्च नक्की करावे. पण याच्यात जर आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकलो, मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्रत्येकाला शेअर्स घ्यायला, म्युच्युअल फंड पण काही चांगले असतील, ते सेक्टोरियल असतील, तुम्ही त्याच्याकडेही गुंतवणूक म्हणून बघू शकता. त्यांना शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट पैसे टाकणं किती वाटते, त्यांनी म्युच्युअल फंडाचा पर्याय स्वीकारावा की जिथे वेगवेगळे फंड आहेत, जसे लार्ज कॅप फंड आहेत, मिड कॅप फंड आहेत, नंतर इंटरनॅशनल फंड आहेत. तर या पद्धतीने ज्या म्युच्युअल फंडांकडे बघितलं किंवा समभागांकडे जरी बघितलं, शेअर मार्केटमध्ये बघितलं, तर त्यात तुम्हाला नक्की गुंतवणुकीची संधी मिळेल. मेन म्हणजे आपण काय गुंतवतोय, पुढच्या दृष्टीने कुठचे समभाग किंवा कुठच्या सेक्टरमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते हे बघून जर आपण गुंतवणूक करून आखलं तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. त्यामुळे कंपन्या बघाव्यात, त्यांचे बिझनेस बघावेत आणि मग गुंतवणूक करावी. याआधी सुद्धा भारतीय शेअर बाजार असाच बऱ्याच वेळा जोरदार आपटला होता. 23 मार्च 2020 ला 13.49%, 13 मार्च 2020 ला 10.34%, 12 मार्च 2020 ला 8.98%, तर 16 मार्च 2020 ला 8.29%. याशिवाय 4 जून 2024 ला 8.15% इतका शेअर बाजार गडगडला होता. अशा पडझडीनंतर बाजार सावरतो हेच इतिहास सांगतोय. सध्या चीन अमेरिकेशी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे. पण भारत मात्र अमेरिकेविरोधात शत्रुत्व पत्करणार नाही. याचा परिणाम म्हणून भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाल्यास कदाचित भविष्यात भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.